हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे दिवाळी. तर मी दिवाळीसाठी अशी रेडी झाली आहे आणि तर तुम्हाला मी पूजा वगैरे कशी आम्ही सेलिब्रेट करणार आहे आणि पूजा कशी मांडली आहे ते पण दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. मला माहिती आहे दिवाळीचा लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ खूप उशिरा येतोय, कारण मला काहीच टाईम मिळाला नाही एडिटिंगला. पण उशिरा का होईना मी तुमच्यासोबत माझ्या दिवाळीचं आणि लक्ष्मीपूजनचं व्हिडिओ नक्की शेअर करत आहे. मागच्या 2 भागात तुम्ही बघितलंच असेल माझी दिवाळीची तयारी आणि माझं फराळाचं तयारी. तर फराळ पूर्ण रेडी आहे आणि दिवाळीच्या दिवशी मी काहीच फराळ बाकी ठेवलं नव्हतं बनवायला. तर सकाळी लवकर उठून दिवे वगैरे लावले आणि लगेच रांगोळी काढायला आले. आणि रांगोळी काढता काढता इथे अमोल माझी मस्करी करत होते. तर रांगोळी माझी पूर्ण झाली आणि लगेच क्लिनिंग करायला लागले. तर घराची पूर्ण क्लिनिंग ही माझ्याकडे होती, कारण शिल्पताई येणार नव्हत्या. तर सणासुदीला त्यांनी पण सुट्टीच घेतली होती. आणि कधीतरी स्वतःच्या हाताने क्लिनिंग केलं ना तर मनाला पण प्रसन्न वाटतं आणि घर पण खूप जास्त स्वच्छ दिसतं. पटपट अशी क्लिनिंग केली आणि तोपर्यंत अमोल गेले होते क्रिकेट खेळायला. आणि नंतर माझी क्लिनिंग पूर्ण झाली आणि ते आले आणि त्यांना एका ओव्हरमध्ये 5 विकेट, मॅन ऑफ द सिरीज. परत फायनल म्हणजे परत मजा आहे. 3 दिवसात 3 फायनल जिंकलो. ज्या टीम मध्ये होतो मी त्या ती टीम जिंकली. मॅन ऑफ द सिरीज घोषित केलं मला त्यांनी. दिवाळीचं गिफ्ट. आणि गिफ्ट काय दिलं? गिफ्ट सोन्याची बॅट. हो, द्या की मला. सोन्याची बॅट आणि सोन्याचं बॉल. इंडी वर्ल्ड कप. कोणता सोन्या? लोणीगंजचा सोन्या. त्याची बॅट भेटली तुम्हाला? यस. सोन्याची बॅट, सोन्याचा बॉल खाली ठेवलाय, बघा जावा. हा, लोणीगंजचा विराट कोहली. अमोल खेळून आल्यानंतर त्यांची मस्करी खूप जास्त घेतली होती. कोमलने मी मस्करी घेण्याचा चान्स काही सोडला नाही. नंतर म्हटलं लगेच रांगोळी काढून घ्यावी दारासमोरची, कारण एकदा दारासमोरची रांगोळी काढून झाली ना तर मग जास्त काही कामे राहिलेली नसतात. फक्त फुलांच्या पाकळ्या आणि ते सजवायचं राहिलेलं असतं. तर इथे मी 2 ते 3 रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये रांगोळी काढून घेतली. पटकन अशी रांगोळी काढली. हार्डली मला 1 ते सव्वा तास लागला असेल. घराची पूर्ण क्लिनिंग आणि रांगोळी वगैरे आणि पूर्ण घराला सजवणे हे कामं माझ्याकडे होती. तर कोमल करत होती इथे दुपारचा स्वयंपाक आणि शिल्प येणार नव्हती म्हणून मम्मीने पण भांडी घासून ठेवली होती. नंतर पटकन माझी रांगोळी पण पूर्ण होत होती. नंतर त्या रांगोळीला माझं डेकोरेशनचं काम चालू होतं, म्हणजे फुलांनी डेकोरेट करत होते मी. तर कशी वाटली तुम्हाला रांगोळी ही मला कमेंट करून नक्की सांगा. दुपारची जेवणं वगैरे झाली आणि लगेच मी फुलं कापायला घेतली आणि फुलांचे माळा बनवायला घेतले. आणि तुम्ही साईडला बघतच असाल की मी पूजेची मांडणी तयारी पण करत होते. नंतर जशी डोक्यात डिझाईन लिहिली तसं मी त्याला डेकोरेट करत होते. एंट्रन्सला डेकोरेट करणं आणि पूजेची तयारी करणं असं साईड बाय साईड माझे दोन्ही पण कामं चालू होते.
एवढे फुलं वापरून पण अजूनही 1-1 किलो फुलं बाकी होते, पण ते पूर्ण कापण्याचा पूर्ण कंटाळा आला होता. नंतर पंत्यात वाती घालून लगेच त्याला जिथे लावायच्या तिथे ठेवून दिले आणि अमोलला सांगितलं की पटकन तुम्ही पंत्या लावा, तोपर्यंत मी आवरून येते. त्यांनी पटपट अशा सगळ्या पंत्या लावल्या आणि नंतर पूर्ण घर काहीसं असं दिसत होतं. सर्वांचं आवरल्यानंतर पूजा वगैरे केली. नंतर देवीची आरती केली. सर्व आरती वगैरे झाल्यानंतर खाली जाऊन गाड्यांची पूजा केली आणि फटाकडे उडवले. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की फटाकडे उडवताना काय काय मजा आली ते. हा 25 शॉट. मम्मी हळूहळू घ्या, जवळ जवळ मग छान वाटतं. अगं गोडी त्याला लावलं ना मग लगेच पेटतं. बरं तुम्ही एक शॉट द्या मला. फुल घेऊ. तर कशी वाटली तुम्हाला माझी दिवाळीची फटाकड्याची आतिषबाजी आणि दिवाळीचं सेलिब्रेशन, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत माझ्या घराची सजावट तुम्ही आता बघून घ्या एकदम शांतपणे.